हर हर महादेव. दीक्षा किचन. आज बनवणार आपण मठाची आमटी. तर चला बनवूया. चला तर बनवूया मठाची आमटी. त्यासाठी मी मठाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. ती आता आपण पाण्यामध्ये शिजून घेऊ थोडीशी. त्यासाठी मी कढई ठेवली आहे. त्यात थोडंसं पाणी ठेवले ते गरम व्हायला आणि तोपर्यंत आपण डाळ ही स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ. स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घेतली. आता ती कढईत टाकली. थोडंसं 7 मिनिटं आपण तिला शिजून घेऊ. 2 कांदे घेतले आपण छोटे आकाराचे. त्याचा मसाला तयार करून घेऊ. बारीक गॅसवर त्याला चांगलं भाजून घेऊ. 2 कांदे आपण चांगले गॅसवर भाजून घेतले. थोडीशी खसखस घेतली, कोथिंबीर घेतली, पुदिना घेतलाय, अद्रक घेतले, लसूण घेतले, टोमॅटो घेतलाय आणि थोडंसं खोबरं घेतले. ते पण मी गॅसवर भाजून घेतले. याचं आपण वाटण करून घेणार आहोत. कढई ठेवली गॅसवर. त्यात तेल टाकून घेतले. मी फोडणीसाठी थोडीशी कोथिंबीर घालते. आपण जे वाटण केलं होतं तो मसाला मी ऍड करते. दोन चमचे आपण चटणी घालूया. हळद घालते. थोडासा गरम मसाला घालते. थोडी धनिया पावडर घालते. आपण त्याला परतून घेऊ. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू. बारीक असेल. आपण भाजी आता बघून घेऊ. छान असं तेल सुटले भाजलं बघा मसाला. त्यात थोडीशी कस्तुरी मेथी ऍड करते. मसाल्याची भाजी ना ती छान लागते. थोडंसं पाणी घालते भाजी शिजवायला. ही डाळ आपण शिजवून घेतली ना. यातली थोडीशी डाळ मी ना वाटून घेते मिक्सरला, म्हणजे आपली भाजी घट्ट येईल. आपण डाळ वाटून घेतली ती ऍड करूया त्यात. थोडीशी ही डाळ आपण त्यात ऍड करू आता आणि पाणी घालू. आपण त्यात पाणी ऍड करून घेऊया. पाणी ऍड केलं. चवीनुसार मीठ घालू आपण आणि हलवून घेऊया. आणि छान उकळ येऊस तर 5 मिनिटं गॅसवर ठेवू. तिला उकळ आलाय. आता वरतून आपण कोथिंबीर घालूया. तुम्हाला भाजी आवडली असेल तर करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.